175 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. देशभरातील सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला, परंतु नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता केव्हा मिळणार व PM किसान योजनेचा 23वा हप्ता सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्हाला हप्ता मिळणार की नाही, आम्हाला हप्ता मिळणार तर केव्हा मिळणार. हप्त्याला खूप दिवस उलटून झाले. PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार उद्या येणार अशा अफवा यूट्यूबमार्फत पसरत होता. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी आता समोर येत आहे. खूप दिवसांची शेतकरी बांधवांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. शेतकरी बांधवांनो, फक्त ही कामे झालेली असेल अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही फक्त लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. जर ही कामे झालेली असेल तर लवकरात लवकर राज्य सरकारमार्फत तुमच्यासुद्धा खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं सुद्धा वाटप सुरू होणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी आता समोर येत आहे. शेतकरी बांधवांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसू नका. फक्त आपण पात्र शेतकरी असायला व जेणेकरून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुरू होईल. तुम्हाला चांगलाच दिलासा देणारी बातमी आता राज्य सरकारमार्फतच समोर येईल. बघा, यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना दिलासा बघू शकता. शेतकऱ्यांना दिलासा, कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. बघू शकता शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी खूप दिवसांची प्रतीक्षा संपली. हप्ता आज मिळणार उद्या मिळणार, परंतु आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता जमा केला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त पात्र शेतकरी असायला हवं, जेणेकरून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल. शेतकरी मित्रांनो, ही कामे करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल व तुम्हाला या योजनेमार्फत चांगलाचा दिलासा मिळेल. शेतकरी मित्रांनो, कोणते काम आहे ते लगेच बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतात. शेतकरी मित्रांनो, अखेर प्रतीक्षा संपली नमोच्या हप्त्याबद्दलची. यामध्ये बघा, हे काम करा. बघा शेतकरी मित्रांनो, हप्ता मिळवण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या गोष्टी पूर्ण करणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, हप्ता मिळवण्यासाठी काही गोष्टी पूर्ण आणि राज्य शासनाने हे नियम लावलेले आहे. हे नियम पूर्णपणे पाळले तर तुम्हाला सुद्धा हप्ता मिळणार आहे. या नियमात जर तुम्ही बसत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी आता समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करू नका. फक्त हे नियम पाळा आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवा. यामध्ये बघा कोणकोणते नियम आहेत ते बघूयात. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, पहिले काम करायचे आहे ते म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, लाभार्थी यादीत शेतकरी असावा. बघा, लाभार्थी म्हणजेच की लाभार्थी यादीमध्ये पात्र शेतकरी असायला हवं, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पूर्णपणे पैसे जमा होतील. लाभार्थी यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला चांगलाच दिलासा मिळणार आहे. चांगलीच बातमी आता तुमच्यासाठी म्हणावी लागेल. लाभार्थी यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर लवकरात लवकर ही कामे करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगलाच दिलासा व लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव होऊन जाईल. व शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काळजी व चिंता करण्याची गरज नाही. आधार क्रमांकाशी DBT खात्याशी लिंक असणे. बघा, आधार क्रमांक बँक खात्याशी व DBT खात्याशी जोडलेला असावा, लिंक असावा. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, ही जर कामे केलेली असतील तर तुम्हाला मोठी खुशखबर म्हणावी लागेल, कारण की आता यामार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कमेचं वाटप आणि लाभ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसू नका. फक्त आता पात्र शेतकरी असायला हवं, जेणेकरून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचं वाटप सुरू होईल व तुम्हाला चांगलाच दिलासा मिळेल. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, बँक खात्याला DBT सुविधा सुरू असावी. बघा, बँक खात्यावरती DBT सुविधा म्हणजेच की DBT संलग्न बँकेच्या खात्यावरती तुम्हाला हप्ता जमा केला जाणार आहे. तुम्हाला DBTची लिंक असणे आवश्यक असणार आहे. यामध्ये बघा, आवश्यक असल्यास eKYC आणि नंतर नोंद अद्ययावत असाव्यात. बघा, eKYCची लिंक बघा. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, DBT खात्याशी तुमचं eKYC असणे आवश्यक असणार आहे, जेणेकरून तुमच्या खात्यावरती जे पैसे येतील बघा शेतकरी मित्रांनो, 2000 प्लस 2000 एकत्रपणे 4000 रुपये जमा होतात, ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, जमिनीची नोंदी व लाभार्थीची माहिती योग्य असावी. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमची जमिनीची नोंद आणि लाभार्थीची नोंद योग्य असेल तर तुम्हाला पात्र ठरवण्यात येणार आहे, अन्यथा
तुम्हाला या यादीमधून बाद करण्यात येईल व तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल, जेणेकरून तुम्हाला योजनेचा पुरेपूर असा लाभ मिळणार तर नाहीच आणि तुम्हाला या योजनेमधून बाद सुद्धा करण्यात येणार आहे. बघा, वरीलपैकी कोणतीही माहिती अपूर्ण असल्यास तुम्हाला हप्ता मिळणार नाही व हप्ता अडकू शकणार आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा, जर तुम्हाला ही कामे करून घ्यायची असेल तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन ही कामे करून घ्या व तुम्हाला यामार्फत शेतकरी बांधवांनो दर वर्षाला 12,000 रुपये मिळणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 6,000 रुपये असे एकत्रपणे दर वर्षाला तुम्हाला तुमच्या खात्यावरती 12,000 रुपये आता जमा केले जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. ही कामे ज्या शेतकरी बांधवांच्या झालेली आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी आता केंद्र आणि राज्य सरकारमार्फत समोर आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त पात्र शेतकरी असायला हवं, जेणेकरून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वाटप होईल व तुम्हाला यामार्फत चांगलाच दिलासा मिळेल. शेतकरी बांधवांनो, आपण पात्र शेतकरी असायला हवं, जेणेकरून तुमच्या खात्यावरती 2,000 + 2,000 एकत्रपणे 4,000 रुपये जमा होतील. शेतकरी मित्रांनो, आपला तालुका व जिल्हा कमेंट करा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येईल. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागली आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला. PM किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी बघा जमा झालेला आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत DBT मार्फत बघा जमासुद्धा झालेला आहे. शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासाच देणारी बातमी आता केंद्र आणि राज्य सरकारमार्फत समोर आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त आपण पात्र शेतकरी असायला हवं, जेणेकरून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुरू होईल व तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळेल. शेतकरी बांधवांनो, यामध्ये बघा कोणकोणते शेतकरी आता पात्र करण्यात आलेले आहे, कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. यामार्फत आपण सर्व माहिती बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी चांगलीच दिलासाच देणारी बातमी आता केंद्र आणि राज्य सरकारमार्फत समोर आलेली आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप आणि DBTचं सुरळीतपणे चालू राहणं शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाचीच बातमी पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त DBTचं काम सर्व ओके असेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप आणि PM किसान योजनेच्या येणाऱ्या हप्त्याचं वाटप, पीक विमा असेल किंवा नुकसान भरपाई असेल, या DBTच्या खात्यावरती हे जमा होतात व DBTच्या खात्यावरून काही कालांतराने व काही तासानंतर तुमच्या खात्यावरती म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम जमा होते. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला चिंता काळजी करण्याची गरज नाही. फक्त आता जी सांगितलेली कामे आहे ती केली असेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुरू होणार आहे. त्याबद्दल महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपल्या व्हिडिओ माध्यमातून बघितलेली आहे. शेतकरी मित्रांनो, अधिक माहितीसाठी लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.